बातमी भास्कर जाधव यांच्या पत्रासंदर्भात माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय, मनातील खंत उघड करायची आहे असं पत्र भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना लिहिलंय। कार्यकर्त्यांना त्यांनी हे भावनिक पत्र लिहिलंय। तर भास्कर जाधव यांनी भावनिक पत्र कार्यकर्त्यांना लिहित त्यामध्ये मला माझ्या मनातील खंत उघड करायची आहे असं म्हटलंय। माझ्यासोबत भावनिक राजकारण खेळलं गेलंय असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्र लिहिले आणि या पत्रात मनातील खंत उघड केली आहे। माझ्यासोबत भावनिक राजकारण खेळले गेले असं त्यांनी पत्र लिहिलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडलेत। राजेश, भास्कर जाधव यांनी हे पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये भावनिक आवाहन केलंय। हा, बरोबर आहे जगदीश। भास्कर जाधव हे मागील कित्येक वर्ष राजकारण करतात, मात्र असं पत्र त्यांचं पहिलीच वेळ आहे आणि त्यांनी हे पत्र आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना लिहिलेलं आहे। आणि उद्या 10 मार्च रोजी ठीक 11 वाजता चिपळूणमध्ये जे बांदल हायस्कूल आहे त्या बांदल हायस्कूलच्या सभागृहामध्ये ही बैठक त्यांची होणार आहे आणि कार्यकर्त्यांना त्यांनी भावनिक साथ घातलेली आहे। मात्र हे जे कार्यकर्त्यांना पत्र लिहिलेलं आहे ते फार भावनिक आहे। त्याच्यामध्ये त्याचा आशय असा आहे, मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे, पण या सगळ्या वाटचालीत या संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय, प्रश्नचिन्ह आहे। या सर्व व कुठेतरी भावनिक साथ घालण्याचा विषय आहे, कारण राहिलेला आहे आपल्याला दिसलेला आहे। त्यामुळे कुठेतरी भास्कर जाधव हे भावनिक आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना करत आहेत। त्यामुळे हे जे पत्र आहे याची चर्चा तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे, जवळजवळ हे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे पत्र आणि याच्यावर तर्कवितर्क लावले जात आहेत की नक्की या पत्राचा उद्देश काय किंवा मग भास्कर जाधव नक्की उद्या जे कार्यकर्त्यांसोबत जी बैठक आहे त्यामध्ये नक्की भावनिक साथ काय घालणार। कारण काही महिन्यापूर्वी भास्कर जाधव हे चिपळूण मतदारसंघ पहिले त्यांचं जे सुरुवातीचं जे आमदार झाले ते। ठीक आहे राजेश, तुम्ही असेच जोडले गेले रहा। आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।